जो बाबरी मस्जिद के गिराने के बाद जो माहौल बिगड़ा था देश में, उसका कोई बिल्कुल नहीं, यहाँ तो कुछ भी नहीं है। उस समय भी कुछ असर नहीं। ऐसा क्यों? क्योंकि लोगों को, यहाँ के लोग, जहाँ तक मैंने जो देखा है, वो मेच्योर अच्छे हैं, इस चीज़ में अंडरस्टैंडिंग अच्छी है लोगों के अंदर। कुछ जहाँ तक ऑल ओवर इंडिया के ही लोग सब अच्छे हैं, लेकिन ये लोग कुछ जो राजनेता लोग हैं वही इनको मिसगाइड करते हैं। तो मिसगाइड में, लेकिन माँ साहब का यहाँ के लोगों से, यहाँ के लोग माँ साहब से सीखे हैं सारी चीज़ें, तो उनको माँ साहब के टाइम से ही सारी चीज़ें सही और हकीकत चीज़ें उनको नज़र आती रहीं, तो उन्होंने ये चीज़ देखी कि नहीं, ये चीज़ गलत नहीं है। तो आप लोग भी हिंदुओं के त्योहारों में शामिल होते हैं? जी, सारे लोग यहाँ पर होते हैं, जो भी त्योहार होते हैं। अच्छा, गणपति नवरात्रि, और ये माँ साहब के ज़माने से ये चला आ रहा है। तो आइंदा कोई खतरा आपको नजर आता है? नहीं, यहाँ के किसी मुसलमान को ऐसा नहीं है। बरं, एका ठिकाणी जर आपण मान्य केलं की मातोश्री हिंदू धर्माच्या रक्षक होत्या, तर या देशातली सगळ्यात मोठी घटना ज्या वेळेला झाली, बाबरी मस्जिद पडल्याच्या नंतर देशभरामध्ये वाद निर्माण झाला। सगळ्या देशामध्ये हिंदू आणि मुसलमानाची भांडणं निर्माण झाली, दोन धर्मामध्ये वाद तयार झाला। हिंदू आणि मुसलमान या दोन धर्माच्या मध्ये सामाजिक सलोखा होता, तो सलोखा बाजूला झाला, दरी समानतेची दरी बाजूला झाली आणि एकमेकांच्या मनामध्ये द्वेष तयार होत होता। हिंदू मुसलमानाकडे बघत नव्हता, मुसलमान हिंदूंकडे बघत नव्हता, दोन धर्मामध्ये मोठा वाद निर्माण त्या काळामध्ये झाला। पण या काळामध्ये इंदोर आणि महेश्वरची परिस्थिती नेमकी काय होती हे पाहण्यासाठी NDTVच्या तत्कालीन रिपोर्टर तलविन सिंग नावाच्या महिला या इंदोरला गेल्या, महेश्वरला गेल्या। इंदोर आणि महेश्वरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या भागाची त्यांनी पाहणी केली, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी बोलावून घेतलं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांनी विचारपूस केली की सगळ्या देशभरामध्ये हिंदू आणि मुसलमानाची दंगल आहे, बाबरी मस्जिद पडल्यानंतर या दोन धर्मामध्ये वाद निर्माण झालेला आहे, तर तुमच्या या इंदोर आणि महेश्वरची परिस्थिती नेमकी काय आहे? त्यावेळेस तिथल्या सगळ्या जाती समूहाच्या लोकांनी जे उत्तर दिलं ते उत्तर आजही आम्हाला किती प्रेरणादायी ठरतं हे आपण विचार केला पाहिजे। ह्या तलविन सिंग नावाच्या पत्रकार ज्यावेळेस त्या लोकांना हे विचारत होत्या, त्यावेळेस एक 75 वर्षाचे म्हातारे मुसलमान आजोबा त्या महेश्वरच्या नदी काठावर, त्या घाटावर उभे होते। त्या तलविन सिंगने सांगितलं, सगळ्या देशातली ही परिस्थिती आहे, तुमच्या या इंदोर आणि महेश्वर मध्ये मुसलमानाची आणि हिंदूंची नेमकी भावना काय होती याच्याबद्दल दोन शब्द सांगा। इथं कुठं वाद झाले का, इथं कुठं दरी वाढली का? तर त्यावेळेस ते 75 वर्षाचे वयोवृद्ध मुसलमान आजोबा जे उत्तर देतात ते उत्तर आपण लक्षात घेतलं पाहिजे। ते 75 वर्षाचे म्हातारे मुसलमान आजोबा डोळ्यात पाणी आणून सांगतात की सगळ्या देशामध्ये वाद निर्माण झाला मान्य आहे, सगळ्या देशामध्ये याचे पडसाद उमटले मान्य आहे, काही ठिकाणी दंगली झाल्या हेही मान्य आहे, पण आमच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये इंदोर आणि महेश्वरचा मुसलमान आणि हिंदू समाज कधीच भांडला नाही। या उलट इंदोरचा मुसलमान हिंदूच्या दिवाळीमध्ये, सणामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत होता, इंदोरचा महेश्वरचा हिंदू मुसलमानाच्या ईद मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत होता। या धर्मामध्ये, या जाती समूहाच्या लोकांमध्ये कधी वाद निर्माण झाला नाही, सख्या भावाप्रमाणे आम्ही पूर्वीपासून राहत होतो, आजही राहतोय। याचं एकमेव कारण म्हणजे 300 वर्षापूर्वी, पावणे 300 वर्षापूर्वी मातोश्री अहिल्यामाँ साहेबांनी जी आम्हाला समतेची शिकवण दिली, जी मानवतेची शिकवण दिली, त्या मानवतेच्या शिकवणीमुळे आम्ही कधी भांडणं केली नाहीत। हे मी नाही, इंदोर महेश्वर मध्य प्रदेशचा मुसलमान समाज सांगतो। माझं खोटं वाटलं तर युट्यूबला जावा, NDTVचं चॅनल आहे, त्या चॅनलवर हा रिपोर्ट उपलब्ध आहे, तिथं जाऊन याची चौकशी केली पाहिजे, शहानिशा केली पाहिजे। मग मला सांगा, मातोश्री जर फक्त हिंदू धर्माच्या रक्षक असत्या तर मुसलमान समाजाच्या लोकांनी, मुस्लिम धर्मातल्या लोकांनी ही भावना व्यक्त केली असती का? अहो एवढंच काय तर शरीफ खान नावाचा त्यांचा विश्वासू सरदार त्यांच्या सैन्यामध्ये होता।
या भारताच्या भूमीमध्ये 131 मस्जिदी ज्या पडझड झाल्या होत्या त्या पुनर्निर्माण करण्याचं काम सुद्धा मातोश्री अहिल्याबाईंनी केलेलं आहे. हा भारताचा इतिहास आहे.